माजी गृहमंत्री आणि आजी गृहमंत्र्यांमध्ये ऑडिओ व्हिडिओ क्लिपवरून आता जुंपली आहे। फडणवीसांनी देशमुखांच्या काही ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचं सांगितलं होतं। त्यावर अनिल देशमुखांनी आपल्याकडे फडणवीसांविरोधातला एक पेनड्राईव्ह असल्याचा दावा केलाय। त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत। या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत, माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील। अनिल देशमुखांच्या ऑडिओ क्लिप जाहीर करण्याची धमकी दिल्यानंतर अनिल देशमुखांनी फडणवीसांना हा असा पेनड्राईव्ह दाखवलाय। फडणवीसांनी जो दबाव टाकला होता त्याचे सगळे पुरावे पेनड्राईव्ह मध्ये असल्याचा दावा देशमुखांनी केलाय। फडणवीसांनी त्यांच्याकडील व्हिडिओ ऑडिओ पुरावे दाखवावे, आपण लगेचच फडणवीसांचे पेनड्राईव्ह मधील पुरावे जाहीर करू असं आव्हान देशमुख देत आहेत। त्या आरोपाच्या बाबतीत मी पुराव्याशिवाय बोलत नाही, एवढं आजच्यापर्यंत सांगतो। माझं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिपिंग्ज आहेत त्या त्यांनी जनतेसमोर आणाव्या। मला माहीत आहे की अशा काही व्हिडिओ क्लिपिंग त्यांच्याकडे नाही, पण काहीतरी आरोप करायचे म्हणून त्यांनी तशा पद्धतीच्या व्हिडिओ क्लिपिंगच्या त्यांनी काल आपल्या वक्तव्य केलं। देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप जाहीर कराव्यात, त्या ब्लॅकमेल करण्याकरता वापरू नयेत असा टोला नाना पटोले यांनी लगावलाय। आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं की माझं ऑडिओ व्हिडिओ पण आहे, तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहेत ना, तुम्हाला थांबवली कोण? तुमच्याजवळ आहे फक्त धमकायसाठी, निवडणुकीच्या तोंडावर या पद्धतीचं करायच्यासाठी थांबलाय का? हा प्रयत्न जे असेल ते करा। अनिल देशमुखांकडे कोणतेही पुरावे नाहीत, असतील तर ते पुरावे त्यांनी जाहीर करावेत असं आव्हान चित्रा वाघ यांनी दिलंय। अनिल देशमुख यांनी रिकाम पेनड्राईव्ह दाखवून उगाच जनतेची दिशाभूल करू नये। अहो, खोट्या आरोपांची आणि नाटकांची हद्द असते। अशी सोंग करण्यापेक्षा अनिल देशमुख तुमच्याकडे पुरावे असतील ना तर ते तात्काळ जाहीर करा, तात्काळ। अनिल देशमुख त्यांच्याकडील पेनड्राईव्ह बॉम्ब जाहीर करतील की फडणवीसांसारखाच त्यांचा दबाव तंत्र म्हणून वापर करतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। विनोद राठोडसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।